आले सामुग्री घेऊन आले सामुग्री घेऊन आले ज्ञानेश्वर वाणी आले सामुग्री घेऊन आले सामुग्री घेऊन आले सामुग्री घेऊन पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी ज्ञानदेवाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी पर्व काळ एकादशी दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी पर्व काळ द्वादशी 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 दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी दिली सामुग्री आम्हासी झाले समाधान तुमचे धरिले चरण मना येत नाही नारण आसुरवाळिकपणा येथे सापडले रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी साधनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठाली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बार
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम राम दोन्ही अक्षरे राम राम दोही अक्षरे सुलभ आणि सोपारी सुलभ आणि सोपारी जागा मागिल्या पाहरी राजा पाठिया माधारी शेवटीचे गोड तेच खरे गा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवीची पोळ्या टाळ घागऱ्या घोसगा रामकृष्ण वासुदेवा तेचे गोड तेचे खरे गा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवीची पोळ्या टाळ घागऱ्या घोसगा रामकृष्ण वासुदेवा गाय वासुदेव वासुदेवा गाय वासुदेव वासुदेवा भिन्न नाही अनिक नावा भिन्न नाही एक नावा दान जाणून करी देवा. दान जाणून करी आवा न ठेवी उरी काही ठेवा गा रामकृष्ण वासुदेवा जानवे जनासी वाजवीची पोळ्या टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण पुरी काही ग ठेवा राम कृष्ण वासुदेवा राम कृष्ण वासुदेवा राम कृष्ण वासुदेवा पुरा घागरिया निज घेऊन या फिरती निज घेऊन या फिरती या फिरती निज घेऊन या फिरती एक वेळा जानविती एक वेळा जानविती धरून धरून आला हा चित्ती धरून या राहा चित्ती नेगे भार सांडिका महातिगा रामकृष्ण वासुदेवा जानवे जनासी वाजवीच पोळ्या टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा हे भार सांडिका महातिगा रामकृष्ण वासुदेवा जानवी जानवी जनासी वाजवीची पळ्या टाळ घागऱ्या घागरिया सुपात्री सर्व भाव सुपात्री सर्व भाव मी तो सर्व वासुदेव तो सर्व वासुदेव जानकृपा संत भाव दया भिन्न भेद नाही ठावा गा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवीच पोळ्या टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा भिन्न भेद नाही ठावगा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवी पुढ्या काळ रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा सुरदान जिवे उदार शूरदान जीवे उदार कीर्ती वाढ नाही वासुदेवी विसर नाही वासुदेवी विसर कीर्ती वाढे चराचर कीर्ती वाढी चराचर कामने तया नमस्कार गा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवीची पोळ्या टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण तया नमस्कार गा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवीची पळिया टाळ घागर
अक्षरे अक्षरे राम राम दोन्ही अक्षरे राम राम दोन्ही अक्षरे सुलभानी सोपारे सुलभानी सोपारे सुलभानी सोपारे सुलभानी सोपारे जागा मागिले पहारे जागा मागिले पहारे मागिले पहारे जागा मागिले पहारे शेवटीचे गोडतेची खरे गा शेवटीचे गोडतेची खरे गा रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा शेवटीचे गोडते खरे गा शेवटीचे गोडते खरे गा राम राम वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा जानवीच्या नाशी वाजवीची पुली या जानवी जया जानवी जनासी जानवी जनासी वाजवीची पळिया वाजवीची पळिया घागरा घोषगा टाळ घागरा टाळ घागरा टाळ घागरा घोषगा रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा टाळ घागऱ्या घोषगा घोषगारा
भाविती धरोनिया रहा चित्ती निगे भार सांडी कामा हातेगा सुपात्री सर्व भाव मी तो सर्व वासुदेव जानती कृपाळू संत मानुभाव जया भिन्न भेद नाही ठावगा सुरदान जीवे उदार नाही वासुदेवी विसर कीर्ती वाढे चराचर तुका म्हणे तया नमस्कार गा रामकृष्ण वासुदेवा जानवी तसे जनाशी वाजवीची पोळिया टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरण शरण एकनाथा पायी माता देवीला पायी माता देवीला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष 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 झालो दास पायाचा झालो दास पायाचा पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागिले पहारे शेवटीचे गोडतेचे खरे गा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनाशी वाजवीची पोळ्या टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी शिवेकरता घेतला अभंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 6 चरणाचा वासुदेव या प्रकरणातील महत्वाचा असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग घेण्याचं कारण आपली जी सेवा आहे वार्षिक नियमाप्रमाणे ही द्वादशीची सकाळची सेवा आहे. सकाळचं कीर्तन आहे आणि सोगाराम ते पंढरपूर फिरती संकष्ट चतुर्थी वारकरी धर्मसंकीर्तन सेवा मंडळ सेवा प्रतिष्ठान हरिभक्तीपरायण गुरुवरे गुरुजी यांनी हा सगळा मेळ केला. महाराज काय केला 32-35 जे गावं असतील एकत्र केले आणि आपल्या गावापासून पंढरपूरपर्यंत आळंदीचा सप्ताह गावापासून पैठणपर्यंत दिंडी सोहळा काढा. काय काढा
त्याच्यामुळं सगळ्याला नामचिंतन वारी घडायला लागली. आपण इथं पंढरपूरला आलो, पांडुरंगाच्या दरबारात आलो. ही पंचक्रोशी भारलेली आहे. ही कशी पंचक्रोशी भारलेली आहे म्हणून याला बहु खेचेरीचे रान जाता वेडे होय मन म्हणतात. हे रान कसं आहे? खेचेरीचं म्हणजे भूताचं रान आहे. इथलं भूत पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. विठ्ठला माझ्याकडं ही द्वादशीची सेवा दिलेली, सकाळची सेवा आहे. आपण भोपाळ्यावर चिंतन झाले, मग गुरुजीनं आज्ञा केली, म्हणले आता वासुदेवावर चिंतन करा. आता 4-2 वासुदेव बी आपले झाले, पण आज सेवेकरता घेतलेला वासुदेव तुकोबरायचा आहे. आणि अभंगात तुकोबराय नरदेहात आलेल्या जीवाला उपदेश करतात, सांगतात. उपदेश म्हणजे सांगणं. उपदेश म्हणजे काय? सांगणे. आपण वारकरी आहेत. वारकरी कोणाला म्हणायचं? गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी काल चिंतन सांगितलं, वारकरी त्याला म्हणा ज्याला इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी. तो याचं नाव वारकरी. नुसते पोशाखाचे चमत्काराचे आडनाव हौशीनं मनोरंजनाकरता फिरण्याकरता इथे येणारे ते वारकरी नाही. ते वारकऱ्याला त्रासदायक आहेत. ते वारकऱ्याला कसे येतं? त्रासदायक. ज्याच्या मनात इच्छा आहे, जो कायेनं इथं आलेला आहे, जो वाणीनं इथं आलेला आहे, आणि जो मनानं इथं आलेला आहे, आणि ज्यांनी जीवभाव देवाला समर्पण केलेला आहे, तो खरा हाडाचा वारकरी. असं मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखमा देवरू विठ्ठलाचा वारीकर. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपलं खरं पुण्य म्हणून आपण पांडुरंगाच्या दरबारात पांडुरंगाच्या कारण पापात्मक पाप नरकाला नेत असतं, पापात्मक पुण्य स्वर्गाला नेत असतं, आणि देवाकडे जे आणत असतं ते शुद्ध माते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. विठ्ठल. मग इथं आपण आलो तर इथं आल्यानंतर आपण इथला विधी केला पाहिजे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, आणि नंतर अनेक दर्शन विठोबाचे. विठ्ठला विठ्ठला. इथं येणं याला काया वाचा मनानं आदरानं येणं याचं नाव वारी. याला अभिगमन म्हणतात. इथं आल्यानंतर पांडुरंगाला जे आवडतं त्याचं ते जमा करणं. पांडुरंगाला का आवडतं? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. मग तुळशी बुक्का घेणं आणि पांडुरंगाला वाहणं. भक्तीचे अंग आहेत अभिगमन, उपादान, इज्जा, स्वाध्याय आणि योग. अभिगमन म्हणजे काया वाचा मनानं येणं याचं नाव वारी. याचं नाव अभिगमन. कायेनं येणं, वाचेनं येणं आणि मनानं येणं. कायेनं म्हणजे शरीरानं, वाचेनं म्हणजे वाणीनं नामचिंतन करीत येणं. उगं भांड्या पंचायती करीत लोकांच्या उचापात्या करीत नाही चालणं. पावला पावलाला देवाचं नाव घेणं. मार्गी चालता पाऊला पाऊली पाऊला पाऊला मार्गी चालता पाऊला पाऊली टाळी टाळी पाऊला मार्गी चालता पाऊला पाऊली पाऊला पाऊला मार्गी चालता पाऊला पाऊली पाऊला चिंता विमाऊली पांडुरंग. चिंता विमाऊली पांडुरंग. चिंता विमाऊली पांडुरंग. सर्व सुख लागे घेऊन या पाठी घेऊन या पाठी. सर्व सुख लागे घेऊन या पाठी घेऊन या पाठी. सर्व सुख लागे घेऊन या पाठी.
पावला पावलाला लोकांच्या आपण पांडुरंगाकडे निघालोत, कायेनं निघालोत, वाचेनं निघालोत, वाणीनं नामचिंतन करीत तुम्ही. ही दिंडी शिस्तीची दिंडी आहे महाराज. ही दिंडी कशी आहे? आमचे विठ्ठलभाऊ म्हणले महाराज अशी दिंडी यावर्षी 1 किलोमीटर लांब आहे म्हणले. एका शिस्तीत माणसं चाललेली आहेत आणि सगळे भजन करीत चाललेले. गात जागा घात जागा. आपण इथं गात आपण कसे आलो हे पांडुरंगाला कळतं म्हणून येताना शिस्तीत याचं. कसं याचं पांडुरंगाला कळत नाही का? पांडुरंगाला सगळं करतं, फक्त पांडुरंग बोलत नाही पण करणीला चुकत. विठ्ठल हा जो वारकरी हा खरा वारकरी. आणि असे वारकरी संत आहेत आणि ते जगाच्या उद्धाराकरता जगाला बोध करण्याकरता इथं आले. आणि इथं येऊन वासुदेव झाले, आंधळे झाले, पांगळे हे रूपक आहेत. हे काय तर रूपक तयार केले. कशा करता? जगाला बोध व्हावा, जगाला ज्ञान व्हावं म्हणून संत खाली आले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धर. अवतार घेऊन जगाला करोनी प्रबोध संत पार उतरले. जगाला बोध दिला. काय केला? जगाला उपदेश केला. उपदेश कशाला म्हणायचं? ऐकणाऱ्याच्या कल्याणाचं सांगणं याचं नाव उपदेश. विठ्ठला गाणे म्हणणं, नाटकं करणं, उड्या मारणं याला उपदेश म्हणत नाहीत. पण आता काय करता? लोक मूर्ख झाले आणि लोक मूर्ख झाल्यामुळं यांचा सोळसोळाट झाला. काय झाला? कारण लोक जर चांगले राहिले तर आम्ही काय उड्या मारतो आणि काय गाणे म्हणतो. विठ्ठल म्हणून संत बोधा करता आले. जगाला बोध बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. विठ्ठला आणि इथं येऊन गल्लोगल्लीला फिरले. वासुदेव झाले, मोरपिसाचा टोप घातला आणि गल्लोगल्लीला फिरले. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. तू अध्यापिका निदसुरा, तू अध्यापिका निदसुरा, तू अध्यापिका निदसुरा, तू अध्यापिका निदसुरा. सावध होई रे गौहारा, सावध होई रे गौहारा, सावध होई रे गौहारा, सावध होई रे गौहारा. भज भज तू शारंधरागा, शारंधरागा, शारंधरागा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. भज भज तू शारंगधरागा, शारंगधरागा, शारंगधरागा. वासुदेव करीतो फेरा, बोला बोला वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेर. वासुदेव झाले आणि गल्लो गल्लीला फिरले. वरच्या गल्लीला गेले. वरची गल्ली कोणाची? घमेंडी लोकाची. त्याला धनाची घमेंड, सत्तेची घमेंड, कलेची घमेंड, गुणाची घमेंड, विद्वतेची घमेंड. ही वरची आळी. कोणती आळी? वरच्या गल्लीला गेले, खालच्या गल्लीला गेले, वाड्यात गेले. वाड्यात कोणी काहीतरी दान पुण्य करा. काय दान करा? काय पाहिजे? पैसे नाही. निज दानाची
थोर आवडी निजदानाची थोर आवडी वासुदेवासी लागली मुखे नाम उच्चारी घडोघड मुखे नाम उच्चारी घडो अरे तुमची इस्टेट आम्हाला नग, तुमची सत्ता आम्हाला नग, आम्हाला तुका मागे दान द्यावे जी अनन्य अनन्य भावानं तुम्ही नामस्मरण करा आणि मी वासुदेव तत्वता या बोधावर मरायच्या आधी आरूढ. कारण हा देह पुन्हा मिळणार नाही आणि दुसऱ्या देहात हे कळणार नाही. म्हणून अरे आता तू 75 वर्षाचा झाला, तू अद्यापिका निदसुरा. सावध रागवले कानोबा राय, सावध होई रे गव्हारा. गव्हारा म्हणजे गाढवा. अरे मरण जवळ आलं, तुझं म्हातारपण तुझ्या कानाजवळ येऊन सांगायला लागलं मृत्यूची भेटी जवळी आली. मग सावध होई रे गव्हारा. आणि सावध होऊन लोकांच्या उचापत्या करू नको. भज भज तू शारंग धरा गा विठ्ठला. मग काय करा? नामस्मरण करा. काय करा? नामस्मरण करा, चिंतन करा. चिंतन करा म्हणजे काय करा? काळ सारावा चिंतने, चिंतनात काळ घाला. म्हणले चिंतन करा, पण कोणतं करा? स्वरूपाचं करा, देवाचं करा, संसाराचं करू नका. कोणतं करू नका? देवाचं चिंतन करा, संसाराचं करू नका. काऊन करू नका? आपण चिंतन करतोच ना. मग कोणतं करतो? संसाराचं. मग तुम्ही चिंतन करता तर फक्त बदल करा. संसाराचं सोडा आणि परमात्म्याचं करा, देवाचं करा. काऊन करा? कारण संसाराचं स्वरूप दुःखाचं आहे आणि परमात्म्याचं स्वरूप सुखाचं आहे. आणि तुम्हाला इच्छा सुखाची आहे. तुम्हाला इच्छा कशाची आहे? मज लागी दुःख व्हावे. मग इच्छा सुखाची आणि चिंतन संसाराचं. कसं मेळ बसन? तुम्हाला खाल्लाकडे जायचं आणि निघाले वरलाकडं. कसं गाव येईल? कसा मुक्काम येईल? विठ्ठल विठ्ठल मग तुम्हाला इच्छा सुखाची आहे ना, मग आमचा ऐका. तुमचा रस्ता चुकला असे दिसे. संताला सुख का झालं? संत मार्गी बहुत याच गेले साधू संत. आणि तुम्ही आडमार्गाने निघाले. मग तुम्हाला सुखाची गरज आहे तर तू का म्हणे तुम्ही चाला या कोणत्या वाटे? वाकडी वाट सोडा, सरळ रस्ता आहे. मार्ग आहे नीट पंढरीचा, मार्ग आहे नीट पंढरीचा, मार्ग आहे नीट पंढरीचा. सांड्याचा कुणी कल्पनेची वाट, कुणी कल्पनेची वाट, सांड्याचा कुणी कल्पनेची वाट. कुणी कल्पनेची वाट. मार्ग आहे नीट पंढरीचा, मार्ग आहे नीट पंढरीचा, मार्ग आहे नीट पंढरीचा. कारण ज्या सुखाकरता तुमचा जन्म गेला सर्व सुखाची आणि मग तुम्ही नीट रस्त्यानं चला, भजन करीत चला, मनानं चला, काया वाचा आणि मनानं चला. तुम्हाला सर्व सुख मिळेल. पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूपते पहावे विटेवरी. विटेवरी नीट आनंदाचा कंद. पण जाताना भजन करा. अरे हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही, दुसऱ्या देहात भजन करता येणार नाही. म्हणून गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेव. माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या. मी बोलायला लागलो, गातो, मी सांगायलो, ऐका. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवोनी भावे का. डोळे झाकोनी रात्र करू नका, काळ करीत बैसला असे लेखा गा. काय करा? चिंतन करा. कोणतं? अनात्म चिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम. संसाराचं चिंतन दुःख कारण. चिंतने चिंतने संसाराचं चिंतन केलं तर संसाराचं रूप दुःख पदरात पडतं आणि परमात्म्याचं चिंतन केलं तर परमात्म्याचं स्वरूप सुख पदरात पडतं. विठ्ठल
म्हणलं मग कोणतं चिंतन करा? देवाचं चिंतन करा. पण कोणतं? आता देवाचे चिंतन बरेच आहे. देवाचं निर्गुण स्वरूपाचं चिंतन आहे, देवाचं सगुण स्वरूपाचं चिंतन आहे, देवाचं सगुण निर्गुणाच्या अभेदाचं चिंतन आहे, देवाच्या लीलेचं चिंतन आहे, देवाच्या गुणाचं चिंतन आहे आणि देवाच्या नामाचं चिंतन आहे. आणखी एक वेदांतामध्ये देवाचं लय चिंतन आहे. विठ्ठला मग आता हे लय चिंतन निर्गुणाचं चिंतन हे एवढं सोपं नाही. सोपं आहे का? आता गप्पा मारणं सोपे आहेत, पण ते चिंतन सोपं आहे का? निर्गुणाचा बोध कठीण, मनबुद्धी वाचे अगम्य जाण, शास्त्राशी न कळे उन खून, वेदी मौन भरी. अरे वेदांत सांगणारे भरपूर आहेत, पण खरा वेदांती कोट्यावधी लोकात या खांदाचे. मी ज्ञानी म्हणणारे भरपूर आहेत, पण हे भेसळीचे ज्ञानी आहेत. हे कसे ज्ञानी आहेत? शुद्ध ब्रह्मज्ञानी. कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी, कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी, कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी. मी ब्रह्म म्हणणारे, सगळं जग ब्रह्मरूप म्हणणारे, पूजा न करणारे, वारी न करणारे, नामस्मरण म्हणले पूजा ध्यान जप त्याशी नाही. एकदाच विचार सागराचा पाठ ऐकलं की चट संपलं त्याचं. हे घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परिमेळव नभो निरे निरस शुद्ध. आणि ते शुद्ध ब्रह्मज्ञान संताकडे असतं आणि ते संत जगाला बोध करण्याकरता खाली आले. बाबा ह्या अवघड गोष्टीच्या नादी लागू नका. तुमचं काम नामानं होईल, तुमचा मलदोष नामानं जाईल, तुमचा विक्षेप दोष नामानं जाईल आणि तुम्हाला मोक्ष नामानंच मिळेल. पण तुम्ही आदरानं नामचिंतन करा. मोक्ष येईल सुखी नामस्मरता आदरे. विठ्ठला मग काय करा? नाम चिंतन करा. आता बाकी चिंतन सोडून द्या, नाम चिंतन करा. कारण नामाच्या चिंतने 12 काय नामाची ताकद आहे. अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने, एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. आता जास्त सांगत नाही. सगळ्या साधनाचं फल नामानं मिळतं. अवघे होती लाभ. जगातले जेवढे लाभ आहेत, चित्ताची शुद्धी नामानं, चित्ताची स्थिरता नामानं, मोक्षे नामानं. अवघे होती लाभ एका या चिंतने. म्हणले मग त्याच्याकरता वनात जाण लागन का? त्याच्याकरता उपास धरावा लागन का? नको सांडू अन्न, नको सेवन, नको सांडू अन्न, नको सेवन. म्हणले आमचे महाराज महिनाभर जेवतच नाहीत. मग जेवत नाही तर खराब काऊन नाही झाले? मग काय लोक म्हणते, अरे जेवत नाही तो कुठं साधू असतो का? असं थोडंच असतं. काय सर्प खातो अन्न, काय सर्प खातो, काय सर्प खातो अन्न, काय सर्प खातो अन्न. अरे सर्प अन्न खात नाही मग त्याला साधू म्हणायचं का? ध्यान धरतो त्याला साधू म्हणायचं का? काय बकाचे ते ध्यान. साधू ध्यान करतात, साधू उपवास धरतात, पण हे करतात ते साधू असतातच असं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला.
म्हणून बाकी चढ सोडून द्या आणि नाम चिंतन करा. बाकी आता मी करू नका असं म्हणत नाही. निर्गुणाचं करा, सगुणाचं करा, लय चिंतन करा, लीला चिंतन करा, स्वरूप करा बाबा. पण सगळ्याला जमल, सगळ्यात सोपं आहे नामचिंतन. नामाचं चिंतन किती किती वर्णन केलं. कुठं करा, असाल ते करा, जेथे तेथे कुठं जिथं असता तिथं करा. आणि कोण्या वेळेत करा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. अरे काय ताकद आहे नामाची. नामचिंतनी जडली प्रीती आणि त्याला लाभ भगवत भाव सर्वाभूती. विठ्ठला म्हणून काकडा म्हणा, हरिपाठ म्हणा, समाधीचे अभंग म्हणा, नाटाचे अभंग म्हणा, पत्रिका म्हणा, तीर्थावळी म्हणा, बाळक्रीडा म्हणा, माऊलीचे अभंग म्हणा, सगळे म्हणा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा. पण काही जर जमत नसल तर राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. टाळी टाळी वाजवा, टाळी राम कृष्ण हरी टाळी वाजवा, भजन करा, सगळे टाळी वाजवा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण असं नामचिंतन केलं की देव खुश होतो महाराज. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा अरे देवाला आवडन ते करी. बाईनं नवऱ्याला आवडन तसं वागत जाऊ का, गावाला आवडन असं वागत जाऊ. जी नवऱ्याला आवडन वागत तिचं नाव शहाणी बाई. एका बाईला म्हणलं बाई तुमचे मालक नाराज आहे. ती म्हणली महाराज एकटा मालक नाराज आहे पण गाव खुश आहे ना. हिला येडी हळद म्हणायचं. काय म्हणायचं? बाई म्हणजे ही बाई नाही, बाई म्हणजे बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशराजे विठ्ठल विठ्ठल देवाला नाम चिंतन आवडत. अरे निजल्याने गाता उभा नारायण उभा नारायण. तुम्ही झोपल्या झोपल्या जरी नाम चिंतन केलं की देव तिथं उभा राहतो. निजल्याने गाता उभा नारायण विठ्ठल विठ्ठल. भजन करायला लागले की देव तुमच्या भजनात डुलतो. बैसल्या कीर्तन करिता डोले विठ्ठल तुम्ही पहा जेवायला बसा म्हणलं की आपल्या दिंडी जरी नसला की बराडी माणूस पळत येऊन सगळ्याच्या आधी बसतो. नुसतं अलाउन्स करा आता पंक्ती धरा तो दिंडीत आहे का तुमच्या. पण बराडी जर असला तर गपकन सगळ्याच्या आधी येऊन बसतो. तसा देव बराडी. भजन चालू झालं, कीर्तन चालू झालं, कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे विठ्ठल. काऊन तसं करतो? कलियोगी कीर्तन आवडे कृष्णा. देवाला कीर्तन. अरे हजार उपचाराने देवाची पूजा चालली, देव पूजा झुगारून देतो. मधुपरकादी विधान सांग केले पूजन तेही मानोनिया गौण आवडे कीर्तन कलियोगी कृष्णा. म्हणून त्याचं नामसंकीर्तन करा. नामसंकीर्तन म्हणले महाराज नामसंकीर्तन करायचं पण कोणत्या नामाचं करायचं? हे नाम बी भलते लांब लांब येत ना. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. भलता टाइम जातो ज्यात. म्हणले लई टाइम घालू नका. सगळ्यात सोपं सांगतो. काय नाम कोणतं नाम घ्या? अभंगाच्या पहिल्या चरणात राम राम दोलिया
दोच अक्षराचे काम, जास्त लांबीत नाही, 2च अक्षरे आहेत. राम राम दोन्ही अक्षरे. 16 अक्षराचा नका करू, 12 अक्षराचा ओम नमो भगवते वासुदेवाय नका लांबणीचं म्हणू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हा 16 अक्षराचा नका करू बाबा. पण 2च अक्षर. तुम्हाला लई टाइम नाही ना, लोकाला टाइम होत नाही. मला कशा करता टाइम नाही? भजना करता टाइम नाही, संसारा करता टाइम आहे. सायास करीशी हरीशी न भजशी कोण्या गुणे. मग राम राम दोन्ही अक्षरे. बरं अवघड बी नाहीत, सुलभ आहेत, सोपे आहेत आणि फलदायी आहेत. काही गोष्टी सोप्या असत्या आणि फल. आता बरं चिंतन आहे, काही गोष्टी अवघड असतात आणि फलदायी बी नसतात. आमचे गुरुजी गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते, वाघाच्या नाकातला केस काढणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. हा? पाटील कुठे? पाटील इकडे या ना पुढे. पाटील हा? सोपं आहे का अवघड आहे? हे पाटील हा? जरा मला माग त्रास झाला, पुढे या ना तुम्ही. असं पाटील गुरुजीची किती कृपा आहे तुमच्या, त्याला शिवाली तुमची. राम वाघाच्या नाकातला केस काढणं अवघड आहे. बरं इकून तिकून काढा, फल काय? केस काढणं दुर्लभ आहे आणि फलदायी बी नाही. तसं भगवंताचं नाम दुर्लभ नाही, कठीण नाही, म्हणजे घेण्याकरता सोपं आहे आणि सोपं असून फलदायी आहे. काय फल आहे? सगळ्या साधनाचं फल, सर्व साधनाचे सार भगवंताचं नाम. तुम्ही काही करा, नाम घेतलं की ते केलं. काय नव्हे केले एका चिंतिता, म्हणले योग काय? अरे योग काय? योग याग तपे केली तयाने आमुपे. म्हणून तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी. त्रिअक्षरी लय अवघड वाटला तर 2 अक्षरी जपा. त्रिअक्षरी म्हणजे कोणता? विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. 3 अक्षराचा आहे, 2 अक्षराचा जपा. राम राम दोन्ही अक्षरे. काय ताकद आहे? राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई. पदी बैसोनी पदवी घेई, पदी बैसोनी पदवी गेली, पदी बैसोनी पदवी. पदी बैसोनी पदवी गेली, पदी बैसोनी पदवी. राम म्हणता राम होतो. कोण होतो? जाणता होतो का नेनता होतो? अरे दोन्ही बी होते. राम म्हणता राम कोण होतो? नेनता माणूस होतो का जाणता होतो? राम म्हणता तरे जाणता नेनता. राम म्हणता तरी जानता नेनता, राम म्हणता तरी जानता नेनता, राम म्हणता तरी जानता नेनता. जाणता असो नाही तर नेनता असो, नाम घेतलं की नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी. आमचे गुरुजी गुरुवारी चंद्रशेखर महाराज बरंच चिंतन सांगत असतात. आता मी जास्त सांगत नाही त्यातलं, पण एक गोष्ट सांगतो. हा बा आवडीनं नाम घेता आणि त्याचं तर काम होईलच. पण काही काही माणसं आपण कीर्तन करून घराला चाललो की काही वाट्यावर बसणारे कुचर वाट्यावर ते म्हणते आले का हरी हरी करून. काय म्हणते आपल्याला ते लय आवडीनं म्हणले का हे उपेक्षा बुद्धीनं. पण ध्यानाधरा हरी हरी शब्द त्यांच्या मुखाला आला ना तो वाया जाणार नाही. विठ्ठला विठ्ठला काय रामनामाची ताकद आहे. राम म्हणता काम क्रोधाचे राम म्हणता काम क्रोधाचे दहन, राम म्हणता काम क्रोधाचे दहन. राम म्हणता काम क्रोधाचे दहन. होये अभिमान देशोधडी.
अभिमान देशोधन होया अभिमान देशोधन होया अभिमान राम नामाची ताकद आहे म्हणून वाचेशी सद्गत जपे आधी अष्ट सात्विक भाव निर्माण झाले पाहिजे नाम घेता. अरे हे टाळ पखवाज विना हे नाद ब्रह्म आहे. ताला स्वरात ताकद आहे. याच्या स्वरात जर भजन केलं तर कोणाच्या डोळ्याला पाणी येईल. पण रामकृष्ण म्हणणं ते बालयोगी महाराज होते पहा, काय नाव त्यांचं, ओतुरकर. ते ते म्हणायचे अरे रामकृष्ण म्हणणं आणि डोळ्यातून पाणी येणं. कंठी प्रेम दाटे नेहमी लोटे नेत्री अश्रूची धारा कोठे रोमांच शिरा. वाणी सद्गत झाली पाहिजे इतकं नामावर प्रेम पाहिजे. विठ्ठला म्हणून राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आहेत. सोपे सुलभ आणि सोपारे. जाऊ द्या. अरे आता तुमचे 75 वर्ष गेले म्हणजे आता राहिले किती नाही सांगता येत नाही. पण धरले तर किती राहिले, 25 राहिले. सांगता तर कोणाचं येत नाही ना. पण धरले तर किती राहिले आता 100 वर्षाचं आयुष्य. मग 75 गेले. आता शेवटचा प्रहर आहे तुमचा. कोणता प्रहर आहे? मग आता तरी जागा व्हा ना. जागा मागील प्रहर आहे. जागा मागील. आता मागचा प्रहर म्हणजे कोणता प्रहर आहे? शेवटचा. हा एक अर्थ घ्या. किंवा अरे रात्रीचे 12 गेले, आता रात्रीचे 3 वाजले. गेले टळले प्रहर गेले टळले प्रहर कार निज सुरा निज साधून टाळ टाळ राजे हो करा काही दान नकाय तुझा कोणी लोचन गा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण नकाय तुझा कोणी लोचन गा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण. किती बोध आहे महाराज. अरे गेले टळले प्रहर 3. 8 प्रहर आहेत. रात्रीचे 4, दिवसाचे 4. 3 तासाचा 1 प्रहर. 6 ते 9. पहले प्रहर में सब जन जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. आणि ते योगी संत. योगी म्हणजे अष्टांग योगी नाही, जीव परमात्म्याचा योग ज्याच्या जीवनात आला. जीव परमात्मा दोन्ही संतुष्ट सततम योगी. विठ्ठला आणि ते योगी गल्लोगल्लीला फिरायले. पाटील जागरा जागे असा निजू नका. 3 प्रहर गेले हा एक अर्थ. किंवा तुमचं 75 वर्ष संपले, आता मागचा प्रहर आहे, आता शेवटचा आहे. कधी फुगा फुटन काही सांगता होत नाही. म्हणून जागा. आता आता जागा रे भाई चुकू द्या. माणूस चुकीचा पुतळा आहे. आता आम्ही कीर्तन करतो म्हणजे आम्ही काय धुतल्या तांदळासारखे थोडेच. मी म्हणतो जनार्दन बुवा खराब आहे, पण मी आपला खराबपणा पाहतो का? दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत.
एक माणूस मला म्हणला, महाराज त्या माणसाचं ओपलं का हो? म्हणलं त्याचं कसं असू दे, तो कसं आहे? अरे आपुला आले चित्त शुद्ध करा. विठ्ठला 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 विठ्ठला. कासया गुण लोकांच्या दोष पाण्यात टाइम घालू नका. कधी दिवस येईल काही सांगता येत नाही मला. कोण दिवस येईल कैसा, म्हणून जागा, आता तरी जागा. जाऊ द्या, जागा मागील प्रहारे. दोन अर्थ याचे. पहाटचे 3 वाजून गेलेत, उषाकाल व्हायला लागलेला आहे. उठा, जागे व्हा रे आता, आणि जाग होऊन स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. विठ्ठला 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 विठ्ठला. जागवा, जागे असा निजू नका, जाग राहा. अरे तुम्हाला वाटतं मी जागा आहे, अबोल ने बोले, जागे बाहेर आत निजले. मग संतांनी जी जागृती, संतानं धर्म जागृती दिली, संतानं स्वरूप जागृती दिली. अरे जगात कसं वागायचं हेही संतानं शिकवलं, आणि जग कसं आहे हेही संतानं शिकवलं. विठ्ठल जाऊ द्या, तुमचे 3 प्रहर गेले, 75 वर्ष गेले. आता जे आयुष्य राहिलं यातही तुम्ही, अरे 1 तासात खटवांग राजा जागा झाला, 7 दिवसात परीक्षिती जागा झाला, अजून वेळ गेली नाही. हाच अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना. तुझ्या मनाला बोध कर, आणि मरायच्या आधी जागा होय. मरण न येता सावधान व्हारे, शोधोनी पावारे निज वस्तू. एकदा दिवा विजाल्यावर झाका झाकी मग कास याची. झाका झाकी मग कास याची. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावर कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी झाका झाकी त्यास कासयाची, झाका झाकी त्यास कासयाची, झाका झाकी त्यास कासयाची. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी कैसाची बाहेर. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी अरे आयुष्यरूपी तेल संपलं, ज्योत मावळली, आता झाकाझाकी मग हे तेल आहे, ज्योत आहे, तोपर्यंत झाकाझाकी करा, गडबड करा, करावी तातडी. नाशिवंत दे. कोणाचा जाईन? सांगणाराचा काय, किनाराचा? सकळ शब्द वापरला, सगळ्याचा जाणार. म्हणून मरायच्या अगोदर आपला शेवट गोड करा. शेवटीचे गोड तेच खरे का. तुम्ही आधी किती वाईट असू द्या, आधी जरी दुराचारी, सर्वोत्तमची जैसा बुडाला महापुरी नमर तो निघाला. गोदावरीला एकदा 11 दिवस पूर आला, महापूर आला, आणि एका शहागडच्या पुलावून एक माणूस वाहला. लोकांना पाहिला, 3 दिवस पाहिला, सापडत नाही. मग नांदेड लोक पाहिला, सापडत नाही. माझ्याकडे आले, म्हणले आमचा जवळचा पाहुणा होता. म्हणले महाराज आपले ते पाटील गेले. पाटील म्हणजे हे पाटील नाही, कोणते पाटील? हे पाटील हे इकडे आमच्या तिकडे शहागडकडे पुलावून वाहले. कस काय करा? म्हणलं येडे इतका काय रे तुम्ही, पाण्यात 5 मिनिटं माणूस राहत नाही, 3 दिवस झाले म्हणतात. मग कशा? म्हणले काय करावं, काय सुधरत ना. मी म्हणलो ज्या दिवशी गेले त्या दिवशी पहिला दिवस धरा, 10व्या दिवशी 10वा करा, आणि 13व्याला माझंच कीर्तन ठेवा. त्याने माझं कीर्तन ठेवलं. महाराज मी कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, मी अभंग घेतला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष येला ठावस. कीर्तन संपलं, माणसं पंक्ती बसले, आणि माझी सोय एका कडीला बैठकीत गेलती.
मी बैठकीत तक्याला टेकून देऊन म्हटलो आणि ज्याचा 13वा केला तो पांदीने येताना दिसला मला. कोणत्या बेश्रमात अडकला होता कोण मग तो आला की नीट बैठकीतच आला. म्हणलं महाराज आता सप्ताह नाही काय नाही, कस काय आले तुम्ही? मला तर सुधरत ना बोलायचं. तो म्हणलं इथं मंडप बी दिसतो, काय कार्यक्रम होता काय? काय सांगावं आता? 13वा कोणाचा सांगणाराचा? जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला त्याचा. 10वा पण गेलं, 13वा काहीच त्याचं नाही. तसं आधी किती वाईट असो, अरे वाल्या कोळ्यात की आपण पापी आहेत का? वाट पाडा कोळीकू नामस्मरे वालमिकू नामे मागील केले ते अवघेची वाहू. देव मागचं पाहत नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही कुठं मागचं पाहता? तुम्ही तुमची पोरगी ज्याचं माग चांगलं होतं त्याला देता का आता चांगलं आहे त्याला देता? का म्हणता नाही नाही त्याच्या घरी 28 बैल होते. आम्ही एकदा सोयरिकीला गेलो आणि मुलगी द्यायची. आमच्या मी कोणाच्या सोयरिकी शिरत नाही, पण मित्र होता तो चला म्हणला म्हणून गेलो. मी आपलं तक्याला टेकन देऊन आपलं नामचिंतन करीत बसलो. पण तो इव्हायाच्या गप्पा चालल्या. या पोरीचा बाप आणि पोराचा बाप हुशार होता आणि हे आमचं रताळू होतं. ते पोरीचा बाप म्हणतो बैल किती आहेत? ते म्हणलं 28 होते. 28 होते. जमीन किती आहे? 250 एकर होती. वखर किती आहेत? 14 चलत होते. होते होते करायला लागलाय. मी याला कोणाचं बी वाईट हो ना, मी याला बाजूला घेतलं. म्हणलं रताळ्या ते होते होते करतो, आता किती आहेत विचार ना. तो खुश होऊ लागला ना. 28 बैल होते, 14 होतं चलत होते. पोरीचा बाप त्याला वाटलं लयची वाई भारी भेटला. मी म्हणलं आता मग ह्यो गेला. म्हणलं आता किती येईल ते? म्हणले आता काहीच नाही. म्हणले बैल? ते म्हणले बैल नाही. आवत? म्हणले आवत बी नाहीत. म्हणले काऊन नाही? वावरच ठुलं नाही. मग पोरगी देतांगा नाही देत. मग तुम्ही मुलगी देताना देखील पूर्वीचं पाहत नाही, आता कसं पाहता? तसं परमात्मा तो काय म्हणे? पूर्व नाठवी शिरहारी मूळ जो उच्चारी नरकते असे. विठ्ठला म्हणून मागील केले, मागचं सोडून द्या. अजून तयारीला लागा, अजून आपलं काम होईल. मरायच्या आधी तयारीला लागा. मरण येता सावधान व्हारे. आणि आपला शेवट गोड झाला मरायच्या. तो कोबरा म्हणजे मी चिकाटीचा प्रयत्न केला, माझा शेवट गोड झाला. म्हणून तुम्हाला म्हणतो शेवटीचे गोड तेच खरे का. आधी तुम्ही किती वाईट, अरे एकदा तुम्ही वाईटपणा सोडून द्या. हाच अनुताप घेऊन सावध. काय अनुतापे दोष जाय न लगता निमिष. एका क्षणात तो जातान, पण तो अनुताप तसा झाला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला म्हणले आमचा गोड होईल, निश्चित गोड होईल. आणि जर तुम्हाला शेवट गोड करायचा असेल तर माझा ऐका. काय करा? काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ. भाव धरा बळकट, कला भक्ती भाव धरा बळकट. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ. करा भक्ती भाव धरा बळकट, करा भक्ती भाव धरा बळकट. तन मन ध्यान द्याला ओ नियानीट, ध्यान द्याला ओ नियानीट. सरी करणे असेल गोड सेवका, जरी करणे असेल गोड सेवा. राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. लाहो करा झाला मूळ बंदी, लाहो करा राठ झाला मूळ बंदी. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. लाहो करा करा मूळ बंदी, लाहो करा करा मूळ बंदी. तुम्हाला शेवट गोड करायचा ना, गडबड करा. काही थोडा बहुत लाग पाठ. आणि गडबड करून काय करा? करा भक्ती भाव धरा बळकट.
तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल अरे बायको चांगली मिळाली म्हणजे शेवट गोड होत नाही, पोरं बुद्धिमान झाले म्हणजे शेवट गोड होत नाही, चांगलं आपल्याला लोक मानायले म्हणजे शेवट गोड होत नाही, शेवट गोड परमात्मा प्राप्तीन होतो. तुकोबरा म्हणता देवा शेवट तो होतो तुझी याने गोड, आणि शेवटीचे गोड आणि त्या देवाची प्राप्ती त्याच्या नामानं होत असते. अशानं होती, नामानं होती. म्हणून त्याचं नामचिंतन करा. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे. जाऊ द्या आता तिसरा प्रहरे, जागा मागील पहारे. मागील म्हणजे आता शेवटचा प्रहरे, जागा मागील प्रहरे. शेवटीचे गोड तेचे खरे गा. असे संत हातात चिपुळ्या विना पायात साळ घेऊन गल्लो गल्लीला फिरायले आणि काय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या राम कृष्ण वासुदेवा, राम कृष्ण वासुदेवा, राम कृष्ण वासुदेवा, राम कृष्ण वासुदेवा. वैकुंठवासी बंकट स्वामी काय अधिकारी माणसं होते. आता हे चरणीनं सगळ्या चरणाचं यमक आहे, पण ह्या चरणात यमकच नाही महाराज. तुम्ही पहा पहिले चरण, राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे, जागा मागिले पहारे. रे रे आलं का नाही ह्या चरणात असं येतच नाही, तर वाटाळाचे काय. मग बंकट स्वामी त्यांनी चाली लावलेल्या आहेत त्या. हे चरण एक खड्याच म्हणायचे, ते कसं म्हणायचे एक खड्यात. आता मला अजून बी जमत नाही. भाऊसाहेब महाराज वैकुंठवासी भीमशी महाराज म्हणायचे, रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवीचे पोळिया, टाळ घागऱ्या घोसगा रामकृष्ण वासुदेवा विठ्ठला विठ्ठला. एकत्रच म्हणायचे सगळे वार. संस्थेत बी हीच पद्धत आहे म्हणायची. ह्या वासुदेवाला चालत ती विठ्ठला विठ्ठला ते वासुदेव ते सांगायले. मी काय करीत चाललो, मी भजन करीत गल्लो गल्लीला फिरायलो. रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, टाळाची पळा वाजवीत, टाळाची पळा वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, जनीवनी अवघा देव, जनीवनी अवघा देव, निजोनी फिरत जनीवनी अवघा देव,
रामकृष्ण असं गीत गात, हातात चिपळ्या घेत रामकृष्ण गीते गात, टाळ हातात टाळे, एका हातात चिपळ्या आहेत, टाळ चिपळ्या वाजवीत आणि पायात चाळ बांधून. म्हणलं इथं चाळ नाही, ह्या अभंगाच्या प्रमाणात आहे. रामकृष्ण वासुदेवा जाणवी तसे जनाशी, जगाला सांगत जगाला जागवीत, जाणवी तसे जनाशी, वाजवी चिपोळिया, टाळ हातात टाळ, एका हातात चिपोळ्या, टाळ घागऱ्या, घागऱ्या म्हणजे पायात चाळ बांधून, टाळ घागऱ्या आणि नामघोष करीत रामकृष्ण वासुदेवा असं करीत गल्लोगल्लीला फिरतात आणि जगाला जाग करतात. अरे किती अधिकारी संत आहेत, ते स्वतः वासुदेव स्वरूप आहेत आणि त्यांना जग वासुदेव असा बोध आहे. ते जागेत, ते स्वतः जागे झालेले आहेत. मी वासुदेव तत्वता आणि हे समस्त श्री वासुदेव असा बोध आहे, तरी ते वासुदेवाचं भजन करतात. अभंगाच्या पुढच्या चरणात गाये वासुदेव वासुदेवा, गाय वासुदेव वासुदेवा, नाही अनेक नावा, अनेक नाही अनेक नावा, दान जाणूनिया करी आवा, दान जाणूनिया करी आवा, ठेवी काही ठेवा गा, ठेवी काही ठेवा गा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा. तुम्ही सांगा, मी वासुदेव तत्वता असा बोध झाला. साधूंनी त्यांना बोध केला, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. मग साधू बोध झाला. काय बोध झाला? मी देह नाही, मी इंद्रिय नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी प्राण नाही. न त्वम देहो न इंद्रियानी न प्राणो न मनो निधी विकारित्वात, हे विकारी आहे, विनाशी आहे आणि मी अविकारी. न हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही व नष्टो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. असे बोध स्वरूप संत आहेत. मी वासुदेव आहे आणि हे सगळे. मग आता मी वासुदेव आहे आणि जग वासुदेव आहे. आता भजन कोणाचं करायचं? अवघड जग नाही. कासयान पूजा हा जे संदे माझा उदके नानुतरी, हे अवघड जग नाही. मग मी देवे जग देवे, भजन कोणी कोणाचं करायचं? महाराज म्हणतात गाय वासुदेव वासु, मीच होनी पांडवा करती माझी सेवा. विठ्ठल विठ्ठल. जरा अवघड जग नाही. माऊलीला विचारलं, माऊली कसं जमन बरं असं? ज्ञानोबा म्हणतात जमत. कसं जमत? तुम्ही वेरूळला जा. वेरूळला म्हणजे वेरूळला जाऊन का करा? लेणी पहा. काय पहा? वेरूळची लेणी. एका दगडाचं मंदिर आहे. एका दगडाचं काय मंदिर आहे. त्या दगडाचा देव बी, त्या दगडाची पायरी बी आणि त्या दगडाचा पुजारी बी. देव देवळ परिवारू कोरोनिक जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. विठ्ठल. अद्वैतात भक्ती होती, पण अद्वैतामध्ये कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत. वास्तव काय? अद्वैत. त्यात भेद नसतो. ते भेद दाखवतात. मी भक्त तू देव. मग ते भक्त वेगळा आणि देव वेगळा नाही. तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद. म्हणले महाराज, अरे आम्ही मी वासुदेव आहे, अहम ब्रह्मास्मी या बोधावर आरूढ झाल्यावर बी सर्वम खलविदम ब्रह्म असे बोध संपन्न झाल्यावर बी आम्ही निर्मळ कथा करू हे निर्मळ हरी कथा, करू हे निर्मळ हरी कथा, करू हे निर्मळ हरी कथा. कधी करू?
येणे बोधे आम्ही असो सर्व काळ येणे बोधे अहम ब्रह्मास्मी येणे बोधे सर्वम खलविदम ब्रह्म येणे बोधे आम्ही सर्व काळ राहू आणि सर्व काळ राहून निर्मळ कथा करू गढूळ करणार नाही पांचट करणार नाही कशी करू निर्मळ देवाला कोणतं भजन आवडतं करीती निर्मळ नामघोष वशे तेथे देव सदा सर्व काळ करीती निर्मळ निर्मळ नामघोष पाहिजे गढूळ नाही पाहिजे पुढ्या खाणं सुरूच बांधणार तमाखू चोळतो तोंड टाकतो म्हणतो की देवाला आवडत नाही त्याशी अंतराला पांडुरंग विठ्ठला 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 वासुदेव महाराज म्हणतात वासुदेवच वासुदेवाचं भजन करायला गाय वासुदेव वासुदेवा भिन्न नाही अनेक नावा अरे त्यांचे नाव वेगळे वेगळे आहेत भक्त आणि देव हे नाव वेगळे ठुले पण दोघात भेद नाही देवते संत निमित्त त्या प्रतिमा भिन्न नाही अनेक नावा दान जाणुनी करी हवा न ठेवी उरी काही ठेवा गा आता ते तुझ्याकडे आले तर तू त्यांना दान दे काही शिल्लक ठेवू नको विठ्ठला 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 अरे संत दान घेतात आणि देव बी घेतो महाराज देव आपल्या घरी आला तर देवाला फराळ करावं लागतं कोणती फराळ करायला लागते माझ्या मीपणाचा करुणी फराळ माझ्या मीपणाचा करुणी फराळ माझ्या मीपणाचा करुणी फराळ माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासी बैसला सकळ उरले खावयासी बैसला सकळ फुल खावयासी बैसला सकळ फुल खावयासी बैसला सकळ आईसा भुकाळू हा नंदाचा गोवळ आईसा भुकाळू हा नंदाचा गोवळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ यासीन पुरेची ग्रासिता माझा खेळवो वासना करे तुला बांधावो आता काय देऊ नसता जवळी आता काय देऊ नसता जवळ आता काय देऊ नसता जवळ आता काय देऊ नसता जवळ जसं त्या गवळणीचं देवानं सर्व भक्षण केलं ती म्हणली आता माझ्याजवळ काहीच राहिलं नाही आता काय देऊ देवा आता आता माझ्याकडे काम नाही क्रोध नाही लोभ नाही मत्सर नाही दंभ काहीच राहिलं नाही तुला मीपणा नाही अभिमान नाही काहीच नाही तो मीपणाचा फराळ केला प्रारब्ध क्रियामान विषय वासना त्या ग्रासील्या तसं संत आले ना आपलं सगळं देऊन टाका आपल्याजवळ काही ठेवू नका गाय वासुदेव वासुदेवा भिन्न नाही अनेक नावा दान जाणून करी न ठेवी उरी काही ठेवा गा आणि जर तुम्ही महाराज वर्तन करतात असं त्या वासुदेवाला दान केलं वासुदेवाला दुसरं दान लागत नाही महाराज वासुदेव जे आपल्या दारात आले आपल्या कल्याणाकरताच आले ते काय घेऊन फिरतात निज घेऊन फिरती निज घेऊन फिरती निज घेऊन एक वेळा
कृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा आपण त्यांना जे आपल्या जवळचं सगळं दान दिलं, आपण शुद्ध झालो की बाबा ते आपल्या दारात जे आलेले असतात ते काय घेऊन आलेले असतात? निज. निज म्हणजे आत्मवस्तू. आणि ही आत्मवस्तू कोणाला बी प्राप्त होत नाही. त्याच्याकरता घर रिकामं करावं लागतं. काम क्रोध केले आणि मग तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. ती आत्मवस्तू प्राप्त होण्याकरता हे मनातले विकार षडउर्मी हृदयात त्यांचा अंत पुरवणी. आणि असं अंतकरण स्वच्छ झालं, रिकामं झालं की ते संत ते घेऊन चालले असतात. निज घेऊन या फिरविती. निज म्हणजे आत्मवस्तू घेऊन. देव घ्या कोणी निज घेऊन फिरती. एक वेळा विठ्ठल 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 निज घेऊन फिरती. एक वेळा जाणविती धरोनी राहा चित्ती. त्या वासुदेवानं सांगितलेला बोध ते एक वेळा तुम्हाला आता जाग करायले. तुम्ही ते त्यांचं बोलणं चित्तात जरा धरून राहा. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. संसाराचा भार घेऊन नका. निज घेऊन फिरती. एक वेळा जाणविती धरोनी राहा चित्ती. नेगे भार सांडी कामा हाती गा. लय अभिमानाचा भार घेऊ. मी मोठा आहे, मी गुणवाने, मी विद्वाने असा अभिमान ठेवू नका. साधू संताचा ऐका आणि संसारातले काम हातातले सोडून द्या. काय करा? सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल आणि कारण तुम्ही जर संसारातले काम विकार जर ठेवले तर तुम्हाला हे निज वस्तू कळणार नाही. आणि ही निज वस्तू कळण्याकरता, शेवट गोड होण्याकरता तुमचं अंतकरण कसं झालं पाहिजे अभंगाच्या 5व्या चरणात सांगितलं. सुपात्री सर्व भाव 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 सुपात्री सर्व भाव. मी तो सर्व वासुदेव मी तो सर्व वासुदेव मी तो सर्व वासुदेव मी तो सर्व वासुदेव मी वासुदेव मी तो सर्व वासुदेव मी तो सर्व वासुदेव मी तो सर्व वासुदेव. जानती कृपाळू संत मानुभव जानती कृपाळू संत मानुभव जानती कृपाळू संत मानुभव जानती कृपाळू संत मानुभव जानती कृपाळू संत महानुभाव जानती कृपाळू संत महानुभाव जानती कृपाळू संत महानुभाव जानती कृपाळू संत महानुभाव. जय भिन्न भेद नाही भावगा जय भिन्न भेद नाही भावगा. राम कृष्ण वासुदेव राम कृष्ण वासुदेव राम कृष्ण वासुदेव राम कृष्ण वासुदेव. देखे भारताने जया भिन्न भेद नाही भावगा. राम कृष्ण वासुदेवा राम कृष्ण वासुदेवा राम कृष्ण वासुदेवा राम कृष्ण वासुदेवा राम कृष्ण वासुदेव वासुदेवा. माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडक्यात अभंगाचा भावार झाला. सगळे धरू. आपला टाइम संपला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि राहिलेल्या थोडक्यात सरळ भावार सांगून आपली सेवा समाप्त करू. एकदा सगळेजण प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमार रखुमार
रखुमाये हरि जय जय विठोबा हरि विठ्ठल ज्ञानदेव सुपात्री सर्व भाव मी तो सर्व वासुदेव ज्याचं अंतकरण सुपात्र म्हणजे स्वच्छ झालेले शुद्ध झालेले शांत झालेले जो विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व श्रवण मनन निध्यासन तत्वंप या साधनावर आरूढे अशा माणसालाच ज्ञान होत असते. ज्ञान शहाण्याला होतं का मूर्खाला होतं? मी काय म्हणतो, देवाची प्राप्ती मी वासुदेव तत्वाचा हा बोध शहाण्याला होतो का मूर्खाला होतो? पाटील ते म्हणते तो ह्या कारण पाहतो, तो ह्या माग मी, तो ह्या कारण जसं चालायचं तसं चालू दे. अरे देवाची प्राप्ती शहाण्याला का मूर्खाला? शहाण्याला. बरोबर आहे का नाही? मग तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे देव शहानिया दुरी. आता म्हणा मूर्खाला, शहाण्याला नाही मूर्खाला नाही, तर ज्याचं चित्त पवित्र आहे त्याला देवाची प्राप्ती. विठ्ठला तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ. येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया, एक बैसलिया ठाया, एक बैसलिया ठाया. आसने व्यापी देवराया, आसने व्यापी देवराया, आपण यासी देवराया, आपण यासी देवराया. हा निर्मळ ते कायाधिष्ठान तयाचे, निर्मळ ते कायाधिष्ठान तयाचे. निर्मळ ते कायाधिष्ठान तयाचे, निर्मळ ते कायाधिष्ठान तयाचे. अरे त्याला बोलवायची गरज नाही, सुखे येतो घरा, पण त्याच्याकरता तुमची काया निर्मळ करा, सूक्ष्म शरीर निर्मळ करा. त्यात मल विक्षेप आवरण हे दोष आहेत. तुका म्हणे चित्त करावे म्हणून बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. तू निवांत बस आणि चित्त शुद्ध कर. चित्त शुद्ध झालं की तुला हा बोध प्राप्त होईल. सुपात्री सर्व भाव, आणि असं सुपात्र झालं शरीर अंतकरण निर्मळ झालं, मग मी तो सर्व अरे मी वासुदेवे आणि हे सर्व वासुदेवे हे त्याला कळत. आधी मी वासुदेव असा जागा होतो, आणि मग जागता जगदेव राखा काही भाव. जाग व्हा म्हणजे काय करा? मी वासुदेवे या बोधावर आरूढ व्हा. मी पाटीले, मी अमुखे असं सोडून द्या. देवोहम ही वृत्ती गेली आणि अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती आली. जागा झाला आणि मी ब्रह्म आहे असं ज्याला कळतं त्याला जग ब्रह्म दिसत असतं, आणि ज्याला जग ब्रह्म दिसतं तोच संत साधू ओळखावा निका. जे जे दृष्टी दिसे ते हरी. विठ्ठला विठ्ठला सुपात्री सर्व भाव मी तो सर्व वासुदेव. पण महाराज म्हणतात असं रताळूला थोडंच कळतं. मला जाणती कृपाळू संत महानुभाव हे खऱ्या संताला कळतं. पोशाखाच्या आडनावाच्या चमत्काराच्या लोकांची बोलवाबोलवी करणाऱ्या बनवाबनवी करणाऱ्या अशा बावलट लोकाला हे माहीत नसतं. पण त्या लोका बिचाऱ्याला कळत नाही म्हणून ते त्याच्या नादी लागतात. तुम्ही साधू संताच आहे का? आमच्यासारख्या पांचट लोकांचं ऐकू नका. कोणाचं आहे का? साधू संत सांगतात की मी वासुदेवे आहे ठाऊक कसा भाग्य या संता. ह्या अभाग्याला माहित नाही. हे विठ्ठल यायला माहित आहे
ते महानुभावी आहेत, मोठा अनुभव ब्रह्मानुभव त्यांना आहेत आणि ते कृपाळू आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, तुम्ही संत जन. ते कृपाळू आहेत. जाणती कृपाळू संत महानुभाव. अरे ज्यांच्या ठिकाणी ही भेदवृत्ती राहिली नाही, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, जया भिन्न भेद नाही ठावा गा. आणि खरे शूर खरे वीर तेच आहेत अभंगाचे शेवट. शूरदान जीवे भूतार, शूरदान जीवे भूतार, शूरदान जीवे भूतार, शूरदान जीवे भूतार. नाही वासुदेवी विसर, नाही वासुदेवी विसर, नाही वासुदेवी विसर, नाही वासुदेवी विसर. कीर्ती वाढे चराचर, कीर्ती वाढे चराचर, कीर्ती वाढे चराचर, कीर्ती वाढे चराचर. तुका म्हणे तया नमस्कार गा, तुका म्हणे तया नमस्कार गा. रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा. तुका म्हणे नमस्कार गा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा.
कशाचा बी विसर होऊ द्या, फक्त 2 गोष्टीचा माणसाला विसर होऊ नये. जर 2 गोष्टीचा विसर झाला नाही तर त्याचा शेवट गोड होईल. कोणत्या 2 गोष्टी? पहिलं, माणसानं मरणाला विसरू नये, आणि दुसरं, देवाला विसरू नये. आपण जे बावळटवाणी वागतो, तुम्ही पहा, मागच्या महिन्यात सगळे गावोगाव भांडणच होते. कोण्या गावाचं? सगळे वादच. कशाचे वाद? बांध फोडाफोडीचे. मग काऊन बांध फोडते लोक एकमेकाचे? त्याचं कारण आहे, त्याच्या मरण ध्यानात नाही. जर माणसाला मी उद्या मरणार असं कळालं तर किती बांध फोडीन. म्हणून तो गोबरा म्हणतात, काहे विसरली मरण बापुडी, काय अशी गोडी, अरे मरणाची कारे नाही आठवण. तुम्ही सांगा, तुम्ही आता घंट्यानं मरणार म्हणल्यावर तुम्ही गुलाबजामू खाणार का बायकोला बोलणार? म्हणून मरण ध्यानात ठेवा, मरणाला विसरू नका, आणि दुसरं, देवाला विसरू नका. बाकी सगळ्याचा विसर होऊ द्या. तुकोबरा म्हणतात, अवघी याचा विसर झाला हा राहिला उद्वेग. आणि खरा शूर, खरा दाता तोच आहे की जो वासुदेवाला विसरत नाही. खरा ज्ञानी तोच आहे. कारण जे वासुदेवाला विसरली तया थोर झाली हानी, पचतील चुकतील नाही. काय काय माणसामध्ये चुकतील हानी, काय ते कानपाट लोक त्यांनी गाथा पाहिली नसतो, ते ऐकून पाठ झाले. एक माणूस अभंग म्हणला, एका जनार्दनी घोडो त्यांचा संग, न व्हावा योग जन्मोजन्मी, काय न व्हावा वियोगे. पण ते ऐकून म्हणल्यामुळं न व्हावा योग. विठ्ठल तसं विसरली तया थोर, जे देवाला विसरले त्याची हानी झाली का? त्याला 84 लाख योनी, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असं पचावं लागलं. कुंभ पाक लागे तयासी भोगणे, अवघाची नेणे देवायसा ठावा, नाही जया जना तयासी यातना यम करी. म्हणून खरा शूर, खरा दाता तोच आहे. सुरदान जीवे उदार नाही वासुदेवी विसर. असा जो जात आहे त्याच्याकरता फेसबुकवर फोटो टाकायची गरज नाही. कीर्ती वाढे, आपण कुठं बी टाकतो. आज इथं सेवा झाली, आज नुसती सेवा झाली म्हणून फोटो टाकतो. तिथं काय दिवा लावला ते थोडं सांगतो. अरे पोस्टर लावून आणि हे फेसबुकवर टाकून कीर्ती वाढत नसती. तुम्ही सेवा करा, आणि ज्याची खरी सेवा देवा लावली कीर्ती मुख त्याचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जन. अरे किती ज्ञानोबरायची कीर्ती, जवरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. म्हणून कीर्ती वाढे चराचर. आणि असे जे संत आहेत, महाराज म्हणतात त्या वासुदेवाला माझा काय. तुका म्हणे तया नमस्कार गा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बली गौरदा माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. मी काय चिंतन केलेलं नाही, पण सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काय अभ्यास बी नाही, पण गुरुजींचं, तुमच्या सगळ्या पंचक्रोशीतील मंडळीचं प्रेम आहे म्हणून तुम्ही सेवा देता. तुमच्यामुळं आम्हाला ही सेवा घडते. नाही तर तुम्हाला सांगावं असं आमच्याकडं ज्ञान नाही. आम्ही का तितके अधिकारी नाही, पण अनाधिकारी असताना देखील तुम्ही प्रेम करता, तुम्ही बोलवता. आणि तुमच्यामुळं पांडुरंगाच्या दरबारात पंढरी नगरीमध्ये ही द्वादशी सेवा आम्हाला तुमच्यामुळं घडती. हे तुमचे. आणि जर तुम्ही सेवा न ठेवली तर आम्ही व्हॉट्सअप फेसबुक पाहता. आता लोक बसलो असतो, कोण्या पंक्तीला बसले की चालले घरला. पण तुमच्यामुळं हे आम्हाला चिंतन घडतं. तुम्ही एवढा अट्टहास करता, इतक्या लांबून येता, भजन करीत येता. आणि ह्या दिंडीचं मला अभिमान वाटतो. ही दिंडी शिस्तीत आहे.
जशी शेगावची दिंडी शिस्तीत चालते तशी ही गुरुजींचं अधिष्ठान आहे, गुरुजी यांना अधिष्ठान आहेत आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सगळं गुरुजींचं ऐकता आणि जर अशा महात्म्याचं ऐकलं तर आपलं कल्याण होतं. अशा महात्म्याचं ऐकेल म्हणून तुका म्हणे तया नमस्कार गा. झालेली सेवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पुनराम देऊ. सगळेजण मांडी घाला, हातानं टाळी वाजवा, पुरुष मंडळी हात वर करा आणि प्रेमानं भजन करा. तुकाराम 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 महाराज